नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत 4 नोव्हेंबरच्या आजच्या 4 नोव्हेंबर 2025च्या चालू घडामोडी. आजची बातमी आहे ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन झालेलं आहे. त्यांच्याविषयी काही माहिती जाणून घेऊ. त्यांचा जन्म 11 मार्च 1940 रोजी अमरावती येथे झाला. शालेय शिक्षण त्यांनी कर्नाटकमधील धारवाडमध्ये पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज येथे पूर्ण केले. नाट्यशास्त्राचे शिक्षण त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथून पूर्ण केले. परीक्षेला विचारला जाऊ शकतो तो म्हणजे प्रश्न असा की रंभा या नाटकातून त्यांनी 16व्या वर्षी रंगभूमीवर पाऊल ठेवले. परीक्षेला प्रश्न विचारला जाईल ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांनी खालीलपैकी कोणत्या नाटकातून रंगभूमीवर पाऊल ठेवले, तर ते नाटक आहे रंभा. त्यांच्या गाजलेले काही मराठी चित्रपट मायबाप, उंबरठा, आत्मविश्वास, खट्याळ सासू नाठा असून, आव्हान, नवरी मिळे नवऱ्याला. तसेच त्यांनी काही हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं. ते चित्रपट आहे आश्रय, नामचीन, दौलत की जंग, जुंबिश इत्यादी. त्यांनी अभिनय केलेली काही नाटक आहेत. त्या नाटकांमध्ये लेकरे उदंड जाहली, नांदा सौख्य भरे, तुझी माझी जोडी जमली रे, याचसाठी केला होता अट्टहास यांसारख्या नाटकांमधून देखील त्यांनी काम केलेलं आहे. महत्वाचं आहे ते म्हणजे 2019 मध्ये त्यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने जीवन गौरव पुरस्कार दिला होता. दोन गोष्टी महत्वाच्या आहेत त्या म्हणजे रंभा या नाटकातून त्यांनी रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले आणि दुसरं म्हणजे 2019 मध्ये अखिल भारतीय अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने त्यांना काय केलेला होता तर जीवन गौरव पुरस्कार दिलेला आहे. या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतरची पुढची बातमी आहे ती म्हणजे हा एक अहवाल आहे. कोणत्या देशामध्ये मोफत आणि सार्वत्रिक आरोग्य सेवा पुरवली जाते आणि त्यामधील सर्वोत्तम देश, तर मोफत किंवा सार्वत्रिक आरोग्य सेवेसाठी सर्वोत्तम देशांच्या यादीमध्ये कॅनडा हा पहिल्या नंबरवर आहे. त्याच्यानंतर आइसलँड, नंतर आहे दक्षिण कोरिया, मग सिंगापूर, ब्रिटन, जर्मनी, पोर्तुगाल आणि नॉर्वे. म्हणजे ज्या देशामध्ये तिथली आरोग्य सेवा ही उत्तम आहे, तसेच तेथील लोकांवरती वेळेवर आधुनिक आणि त्यातील त्यात स्वस्त आणि मोफत आरोग्य सेवा मिळते, तेथील लोक सकारात्मक आणि समाधानी असतात असं मानलं जातं. यात जगात आघाडीवर असलेला देश कोणता आहे तर कॅनडा हा सर्वात आघाडीवर असलेला देश आहे. त्याच्यानंतर काल घेतलेल्या ज्या चालू घडामोडी आहेत त्यातील काही महत्वाचे प्रश्न 3/11/2025 रोजी घेतलेल्या चालू घडामोडी व त्यावरील प्रश्न. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 2 ब अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. आता काही प्रश्नांच्या बाबतीत तुम्ही गोंधळू नका. ते म्हणजे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष कोण आहेत तर क्रिस्टी कोवेंट्री ह्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष आहेत. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष आहेत पी.टी. उषा आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत अजित पवार. यांच्याबद्दल अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो तो म्हणजे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजित पवार यांची निवड झाली असून ते कितव्यांदा, तर हे परत चौथ्यांदा ह्या पदावरती निवडून आलेले आहे. हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2025 चा विजेता संघ कोण आहे तर विजेता संघ आहे भारत. भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोघांमध्ये सामना झाला होता. विजेता संघ म्हटलं तर भारत आणि उपविजेता संघ जर प्रश्न विचारला तर ते येईल दक्षिण आफ्रिका. उपविजेता संघ आहे तो दक्षिण आफ्रिका. भारताने हा विश्वचषक पहिल्यांदा जिंकलेला आहे. आतापर्यंत 13 वेळा ही स्पर्धा पार पडली. त्या 13 स्पर्धांमध्ये भारताने पहिल्यांदा जिंकलेला आहे. न्यूझीलंडने एकदा जिंकलेला आहे. ऑस्ट्रेलियाने सलग 7 वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे आणि इंग्लंडने 4 वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. आयसीसी क्रिकेट महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2025 चे आयोजन कोणत्या देशाने केले होते किंवा कोणत्या देशात केले गेले होते? तर भारत आणि श्रीलंका आहे. या दोन देशांनी संयुक्तरित्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2025 चं आयोजन केलं होतं. प्रश्न क्रमांक 4. आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा आतापर्यंत खालीलपैकी कोणत्या देशाने सर्वाधिक वेळा जिंकलेली आहे? ही स्पर्धा 13 वेळा झाली. त्या 13 मध्ये जास्त वेळा ही स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? ती जिंकलेली आहे ऑस्ट्रेलियाने. ऑस्ट्रेलियाने सलग 7 वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे. पुढे प्रश्न क्रमांक 5वा तो म्हणजे आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2025 चा अंतिम सामना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर यामध्ये हा अंतिम सामना जो आहे तो डी.वाय. पाटील स्टेडियम नवी मुंबई या ठिकाणी पार पडला. प्रश्न आता काही आयसीसी या विश्वचषकाविषयी आपण माहिती जाणून घेऊ. महिला विश्वचषक स्पर्धा 2025 या स्पर्धेची सुरुवात जी आहे ती 1973 रोजी झाली आणि 2025 रोजी ही या स्पर्धेची 13वी आवृत्ती होती. किती आवृत्ती होती? तर 13वी आवृत्ती होती. आता ह्या सर्व स्पर्धांचे आयोजन कोण करतं? तर आयसीसी करतं. पोलीस भरतीला वारंवार प्रश्न विचारला जातो. आयसीसीचा फुल फॉर्म काय? तर आयसीसीचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. त्यालाच मराठीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद असं देखील म्हणतात. परीक्षेला अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद किंवा आयसीसीचं मुख्यालय कुठे आहे? तर हे मुख्यालय दुबई येथे आहे. या आयसीसीचे अध्यक्ष म्हणून आता सध्या कोण आहेत? तर जय शहा हे आयसीसीचे अध्यक्ष आहेत. या विश्वचषक 2025 जो पार पडला महिलांचा त्याचं थीम सॉन्ग काय होतं? तर त्याचं थीम सॉन्ग होतं ब्रिंग इट होम. श्रेया घोषाल यांचं ब्रिंग इट होम हे काय होतं त्याचं थीम सॉन्ग होतं. प्रश्न क्रमांक 6वा आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2025 या स्पर्धेचे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट चा किताब कोणत्या खेळाडूला मिळाला? म्हणजे संपूर्ण जी स्पर्धा पार पडली त्या स्पर्धेचा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट म्हणून कोणाला किताब मिळालेला आहे? तर तो म्हणजे दीप्ती शर्मा ह्या काय झालेल्या आहे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट झालेली आहे. आता ह्या दोन प्रश्न बघा. पुढचा प्रश्न देखील आहे प्रश्न क्रमांक 7वा. आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2025 या स्पर्धेचा प्लेयर ऑफ द मॅच. प्लेयर ऑफ द मॅच आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट यामध्ये फरक आहे. प्लेयर ऑफ द मॅच म्हणजे जो फायनलचा अंतिम सामना झाला यामध्ये प्लेयर ऑफ द मॅचचा किताब हा शेफाली वर्माला मिळालेला आहे आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा दीप्ती शर्माला मिळालेला आहे. या दोघांमध्ये गोंधळून जाऊ नका. प्रश्न क्रमांक 8वा. भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत? आता नुकताच महिलांनी हा विश्वचषक जिंकलाय त्यामुळे महत्वाचं त्या संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण होते? तर अमोल मुजुमदार. कोण होते? अमोल मुजुमदार हे होते. प्रश्न क्रमांक 9वा. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत? तर त्याचे अध्यक्ष आहेत मिथुन मनहास. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आहेत मिथुन मनहास. प्रश्न क्रमांक 10वा. न्यूझीलंडचा खेळाडू केन विल्यमसन याने खालीलपैकी कोणत्या क्रिकेट फॉर्मॅट मधून निवृत्ती घेतली? तर त्यांनी T20 या फॉर्मॅट मधून निवृत्ती घेतलेली आहे.